अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज जे काही तर पावसाबाबत आजच चर्चा करावी अशी विरोधकांची तीव्र मागणी होती. मात्र अध्यक्षांनी सांगितले की उद्या या संदर्भात अल्पकालीन चर्चा होईल. वळणारच पुढच्या महत्त्वाच्या बातम्याकडे. सलग 6 दिवस पडलेल्या पावसामुळे वसई विरार आणि नालासोपारातील काही भागांमध्ये अद्यापही वीज पुरवठा नसल्यानं नागरिक त्रस्त होऊन रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. हे दृश्य आहे नालासोपारा पूर्वेच्या नगीनदास पाड्यामधील. 48 तास झाले तरीही वीज पुरवठा सुरळीत न झाल्यानं नागरिक त्रस्त झालेत. संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच ठाण मांडून महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. तर वसई विरार परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अनेक सखल भागामध्ये अजूनही पाणी साचलं असून काही भागामध्ये गेल्या 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झालाय. त्यामुळे नागरिकांना पिण्याचं पाणी, अन्न व इतर अत्यावश्यक सुविधांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. वीज नसल्यानं अनेक घरातील पिण्याच्या पाण्याचा साठा संपला असून काही ठिकाणी नागरिकांना टेरेसवरून पडणारं पावसाचं पाणी वापरण्याची वेळ आली असल्याचं या स्थानिकांनी म्हटलंय. दरम्यान आपत्कालीन परिस्थितीचा काही दुकानदार आणि रिक्षा चालक गैरफायदा घेत असून जीवनावश्यक वस्तू आणि प्रवासासाठी अवाजवी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत. 4 दिन से वहाँ परेशान है, इतना पानी यहाँ तक पानी भरा है और ये हाल है कि दूध नहीं. आज सुबह भी हम लोग दूध के लिए चल के यहाँ तक आए, 4-5 किलोमीटर चल के ईस्ट से वेस्ट में आए हैं हम लोग. और सबसे बड़ी तकलीफ वहाँ है कि कोई खाने का सबसे बड़ा प्रॉब्लम, सब दुकानें बंद है. और उस तरफ एक बता रहा हूँ, एक झाड़ भी गिरा है हमारे उधर पे, उसके लिए भी खास यानी हम लोगों ने 4 बार फोन भी किया है, लेकिन अभी तक कुछ वहाँ से कोई प्रशासन का हेल्प नहीं मिला मुझे वहाँ पे. या ठिकाणची परिस्थिती म्हणजे एकदम भयावह आणि भीषण आहे. इकडे आमच्याकडे महानगरपालिका अस्तित्वात आहे की नाही हेच आम्हाला वाटतंय. कारण आजच्या घडीला आम्ही 4 दिवस झालेत, आमच्याकडे ना पाणी आहे, ना वीज आहे, ना नेटवर्क आहे, ना कुठच्या सुविधा आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट अस्तित्वात आहे का ते पण आम्हाला माहिती नाही. आम्ही बोलतो ठीक आहे महानगरपालिका झोपली आहे, मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करताय, सेंट्रल गव्हर्नमेंट काय करताय. आज का नाही त्या लोकांनी ते फोर्स उतरून आमच्या लोकांची सेवा केली, का नाही आम्हाला लोकांना खायला प्यायला दिलं. पूर्ण आम्ही पाण्यामध्ये आहोत, काही कोणाचं लक्ष नाहीये. नगरपालिका नगरसेवक काही आपले ठोकतायत, चिठ्ठी दिली, हे दिलं, काही नाही. आम्ही रात्रंदिवस, एक तर लाईट नाहीये आणि सरळ सांगतात संध्याकाळी येईल, सकाळी येईल, असं होईल तसं होईल, काही नाही. लोक अक्षर पाण्यामध्ये, पूर्ण पाण्यामध्ये आहेत. सगळ्याचे भाव वाढल्यात, कसं करायचं. सरकार झोपलंय का? अरे काहीतरी करा आमच्यासाठी प्लीज, विनवणी करते. सर्वांतर्फे मी विनवणी करते, बाबा हे काहीतरी करा. आमचं पाण्याचं करा, लाईटीचं करा. लाईट नसल्यामुळे नेट नाही, एक दुसऱ्याला कॉन्टॅक्ट नाही, रहदारी बंद, सगळं काय बंद, तर आम्ही जगायचं कसं. तर पिण्याच्या पाण्याचा साठाही संपलेला आहे. वीज पुरवठा बंद झालेला आहे, खंडित झालेला आहे आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. एकतर गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय, वाट शोधावी लागते. दुसरीकडे अन्नधान्यासाठी त्यांना वणवण भटकावं लागतंय, कारण अवाजवी दर आकारले जात आहेत. त्यामुळे दुकानदारही या नागरिकांची लूट करतात. त्यामुळे नागरिक अशा प्रकारे त्यांचा संताप व्यक्त करतात. वीज पुरवठा पूर्ववत करावा या मागणीसाठी महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी वसई विरारकरांनी केलेली आहे. आपण वसईमधली दृश्य पाहतोय.